काल जो विषय घडला होता म्हणजे जे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या मुलाला ज्या शिक्षकांनी मारलं त्या टेक्निकल देशमुख साहेब तुमच्याशी बोललेत, पण महाराष्ट्र नवोन्मेष विद्यार्थ्यांतर्फे तुम्हाला मी एवढंच सांगतो, कुठल्याही शाळेमध्ये किंवा असे प्ले ग्रुपमध्ये हा जर अशा प्रकारचं घडणार असेल, विद्यार्थ्यांना मारणार आहे, तर महाराष्ट्र नवोन्मेष विद्यार्थ्यांना हे खपून घेणार नाही. हे क्लासेस किंवा ते स्कूल आम्ही ते बंद करून टाकू. आपण जे मागण्या केल्या पोलीस स्टेशनवर काय मागण्या केल्या? 3 मागण्या केल्या. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही मागणी अशी केली आहे की जे शिक्षकही झालं, पण त्यांचे जे ओनर आहेत, जे शिक्षक ज्यांच्याकडे कामाला होते त्या ओनरवर आधी हा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आम्ही प्रथम मागणी केलेली आहे. त्याच्यानंतर प्रत्येक जे प्ले ग्रुप असतील किंवा स्कूल असतील तिथे सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही लागले गेले पाहिजे आहेत. आणि त्याच्यानंतर जे शिक्षक सुद्धा आपल्याला शिकवतात त्यांची आधी मानसिक जी चाचणी तपासणी झाली पाहिजे. अशा शिक्षकांना इथे जॉब द्यावा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. ज्या लहान मुलाला एक्सलेंट प्ले ग्रुपमध्ये मारहाण झाली त्याचा तपास पोलिसांनी योग्य पद्धतीने केला पाहिजे. मुळामध्ये दोन वर्षापासून 5 वर्षाचा मुलगा जो स्वतःचं नाव सांगू शकत नाही त्याला मारहाण होते आणि ओनर स्वतः गुन्हा कबूल करतो की हा व्हिडिओ व्हायरल झाला की मी एका टीचरला कामावरनं काढणार होतो म्हणून त्या टीचरने हा व्हिडिओ काढला. याचा अर्थ त्या प्ले ग्रुपमध्ये काय काय घडत असणार याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. आणि अशा अमानुषपणामध्ये एका मिनिटामध्ये 4 कानाखाली मारल्यात. तर आता आणि त्याचं म्हणणं असं आहे ज्या ठिकाणी मारलं त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज नाही आहे. मग आमचं म्हणणं असं होतं की तो प्रेमाइस तू विद्यार्थ्यांना मारण्यासाठी ठेवला आहे का? तर या संपूर्ण चूक जी आहे ती प्ले ग्रुपच्या ओनरची आहे. आणि आमची मागणी अशी होती की त्या ओनरवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्याशी जे संबंधित आहे त्या सगळ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल होऊन याचा निष्पक्ष तपास झाला पाहिजे. शहर की ताज़ा तरी खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें. अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें.